नमस्कार. इकडे आता सूर्या तुळजाची समजूत घालत आहे. सूर्या तुळजाला म्हणत आहे, प्लीज माझं ऐकून तरी घे ना तुळजा. माझ्याकडून चूक झाली. त्या दिवशी काय घडलंय, कसं घडलंय हे मला काहीच कळत नाही आहे, पण माझ्याकडून चूक झालेली आहे. ही गोष्ट मात्र सूर्याने आता स्वतःहून मान्य केलेली आहे. सूर्या तुळजाला म्हणत आहे, प्लीज मला माफ कर, माझ्याकडून चुकलेलं आहे. पण तुळजा म्हणत असते की सूर्या वेळ द्यावा लागेल, कारण चूक तुझ्याकडनं इतकी मोठी झालेली आहे की त्याचा विचारही करू शकत नाही, असं तुळजा सांगत असते. कारण सूर्या तू जे बोललेलं आहे त्या गोष्टी माझ्या मनाला लागलेल्या आहेत आणि त्याचे मनावरती खोलवर परिणाम निर्माण झालेले आहेत. तर जखमा भरून यायला वेळ तर लागणारच आहे. तुळजासाठी सूर्याने आणलेलं असतं ते म्हणजे मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणलेला असतो, साजूक तुपातला शिरा आणलेला असतो आणि तो तुळजाला म्हणत असतो की हे बघ, हे मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. धनूने सांगितलेलं होतं की तुझ्यासाठी हा साजूक तुपातला शिरा घेऊन जा. मग हा साजूक तुपातला शिरा आणलेला आहे. त्याचबरोबर राजूने मला हा फुलांचा गजरा दिलेला होता. तुळजा म्हणते की हे बघ सूर्या, तुला काय द्यायचं आहे ना ते मनापासून दे. इकडं धनूने पण काही खाल्लेलं नसतं. तिची अवस्था खूप वाईट झालेली असते. काजूपुड्या दोघंही तिथं असतात आणि काजूपुड्या म्हणत असतो की जे काय घडलेलं आहे ते आता इथं धनुदीदीला आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे, कारण धनुदीदीच्या बाबतीत तिला त्रास व्हायला लागलेला आहे, तिला खाऊ घातलं पाहिजे असं म्हणत धनूला सगळेजण जबरदस्ती आता शिरा खाऊ घालत असतात. कारण धनू म्हणत असते की मला नाही खायचं, मी नाही खाणार, पण धनूला ते सगळे खाऊ घालत असतात. तेवढ्यातच सूर्याची गाडी वाजते आणि सूर्याची गाडी वाजलेली ऐकायला येते आणि मग सगळेजण धावत जातात. सूर्या तिथं आलेला असतो आणि वहिनी आली, वहिनी आली असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि मग सगळ्याजणीच गेलेल्या असतात. तर तुळजा मात्र तिथं आलेली नसते. तुळजा अजून आलेली नाही, का आलेली नाही असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात आणि सगळ्याजणी विचारत असतात. सूर्या म्हणत असतो की मी तुळजाची समजूत घालू शकलो नाही आणि तुळजा यायला तयार नाही, हे सगळं सूर्या सांगत असतो. आणि त्याचबरोबर सूर्याचं म्हणणं असतं की मला माफ करा, कारण मी तिची समजूत घालू शकलेलो नाही असं त्याचं म्हणणं असतं. सगळ्यांना तो सांगत आहे, पण सगळ्या बहिणी चिडलेल्या असतात आणि त्या आतमध्ये निघून जातात. त्यांचं असं म्हणणं असतं की सूर्या दादा, तू आणायला पाहिजे होतं, वहिनी आलेली नाही, ही गोष्ट मान्यच होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु सूर्या म्हणत असतो की खरंच मला माफ करा, माझ्याकडून चुकलेलं आहे. आता इकडे आशाताईंकडे तिथली हवालदार येते आणि आशाताई म्हणत असतात की काय झालं. तेव्हा ती म्हणते की खरंच आता ना तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मोठ्या साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमची शिक्षा जी आहे ना पुढची, ती रद्द झालेली आहे. तुमची अर्धी शिक्षा माफ झालेली आहे आणि आता या 4 दिवसातच तुम्हाला घरी जायला मिळणार आहे. हे सगळं ते सांगत असतात. त्या म्हणत असतात की तुम्ही जे आत्तापर्यंत राहिलेलं आहे ना त्याच्यामुळेच झालेलं आहे, तुम्हाला लवकर जायला मिळत आहे. तेव्हा आशाताईंना ती म्हणत असते की काही झालं तरीही आशाताई तिथे गेल्यानंतर ही अशाच राहावा, आनंदात राहा असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्याजणी तिथेच असतात आणि भागू, धनू, राजू खूपच नाराज झालेले असतात. त्या म्हणत असतात की आता काहीतरी केलं पाहिजे, कारण काही झालं तरी वहिनी यायला तयार नाही आहे आणि वहिनीला आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. वहिनीला आपणच समजून सांगितलं पाहिजे, आपल्यासाठी नक्की वहिनी येईल असं त्या बोलत असतात. आणि मग तुळजाला कॉल करायचं ठरवतात. तुळजाला कॉल करायला घेतात. तुळजा कॉल उचलते आणि त्या बोलत असतात, म्हणत असतात की वहिनी तू प्लीज ये ना गं, प्लीज ये ना गं, असं नको करूस, तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आम्हाला असं वाटतंय की पुन्हा एकदा आमची आई आम्हाला सोडून गेली की काय, असं त्या बोलत असतात. आणि तुळजा मात्र म्हणत असते की नाही गं, तुम्ही मला असं अडचणीत नका टाकू, कारण मला नाही म्हणणं पण खूपच अवघड जात आहे असं त्या बोलत असतात. आणि इकडे तुळजा त्यांची समजूत घालत असते. तुळजा म्हणत असते की प्लीज असं नका करू तुम्ही, कारण काही झालं तरीही मला ना हे कळतच नाही आहे की एवढं काय झालेलं आहे आणि प्लीज तुम्ही समजून घ्या मला, असं तुळजा त्यांनाच सांगत असते. त्या मात्र म्हणत असतात की काही झालं तरीही आत्ता मला यायला जमणार नाही असं तुळजाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काय इकडे जे काय आहे ते या सांगत असतात, आम्हाला आमची आई सोडून गेली की काय हे असं वाटत आहे. आणि तुळजा, तू वहिनी तू ये ना गं, प्लीज ये ना गं, असं नको करू, हे सगळं त्या बोलत आहेत. पण तुळजा मात्र फोन कट करते. बिचारा सगळ्यांना खूपच वाईट वाटत असतं. सगळ्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीही आत्ता वहिनी आली पाहिजे, म्हणून त्या वहिनीची समजूत घालत आहेत. पण वहिनी मात्र ऐकायलाच तयार नाही आणि वहिनी मात्र म्हणत आहे की नाही जमणार.
इकडे सगळ्याजणी इकडे सूर्याची समजूत घालत आहेत, तर तुळजाची समजूत घालायला शालन आणि तेजू दोघेही आलेले आहेत. आणि त्या म्हणत आहेत की अगं जरा ऐकून घे ना तुळजा, खाऊन घे ना, तू असं नको ना करू असं म्हणत त्या तुळजाला समजवत आहेत. पण तुळजा मात्र ऐकायलाच तयार नाही. तुळजा म्हणत असते की मला नकोय आणि ती तिथून उठून जाते. त्याचबरोबर इकडे सूर्याला पण समजूत घालायला आलेले असतात, पण सूर्या पण म्हणत असतो की मला नको आहे असं म्हणत सूर्याही तिथून निघून जातो. सूर्याही खात नाही. इकडे सूर्या पण काहीच खायला तयार नसतो आणि तोही तसाच तिथून उठून जातो. आणि सूर्या उठून गेलेला असतो, तो बेडरूममध्ये जातो आणि खूप रडायला लागतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. जे घडत आहे ते इतकं वाईट असतं. तुळजा त्याच्यापासून दूर गेलेली आहे ही गोष्ट त्याला सहनच होत नसते. त्याचं असं म्हणणं असतं की प्लीज तुळजा असं नको करू, तू पुन्हा परत ये असं म्हणत तो तुळजाला बोलत असतो. इकडे तुळजाही खूप रडत असते. तिलाही वाईट वाटत असतं. तिलाही कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. तीही रडत असते. तिला तर डोळ्याला डोळा लागत नसतो. तिची झोपही लागत नसते आणि तुळजा मात्र रडतच बसलेली असते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुळजा 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 म्हणून सूर्या हाक मारत असतो. त्याचा शर्ट शोधत असतो. त्याला काही त्याचा शर्ट सापडत नाही. तेव्हा तो म्हणू लागतो की तुळजा माझा शर्ट कुठं ठेवलेला आहे. आणि त्याच्या लक्षात येतं की तुळजा आता घरीच नाही आहे. आपण तुळजाला हाक मारतोय. तेवढ्यात तो खाली आलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे त्याला असं वाटतं की त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली आहे ती तुळजा आलेली आहे. तर तिथं राजू त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. आणि तो म्हणत असतो तुळजा तू आलीस. इकडे तुळजा पण बेडरूममध्ये असते. तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. ती तेजू आलेली असते. वहिनी चहा घे असं ती सांगत असते. परंतु इकडे तुळजाला असं वाटत आहे की सूर्य आलेला आहे. इकडे सूर्याला वाटत आहे की तुळजा आलेली आहे. दोघंही एकमेकांच्या आठवणीत एवढे मग्न झालेले असतात की त्यांना प्रश्न असतो की आता करायचं काय. कारण त्या दोघांनाही एकमेकांची खूप आठवण येत आहे. एकमेकांवर तेवढं त्यांचं प्रेमही आहे. परंतु रागही तेवढाच आहे. आणि आता या रागातून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. तर इकडे तेजू म्हणते की वहिनी तू चहा घे आणि असं म्हणत तेजू तिथून जाऊ लागते. तुळजा मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी हे मला सूर्याला भेटलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. पण तुळजा मात्र हे सगळं थांबवते. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सूर्याने किराणा माल घेतलेला आहे. 1 महिन्याचा किराणा घेऊन तो डॅडींच्या घरी आलेला आहे. तेव्हा शालन विचारते काय झालं रे. शालन मालन तेजू सगळेजण तिथं असतात. तेव्हा तो म्हणत असतो की किराणा आणलेला आहे, हे चेक करून घ्यायचं आहे. मग तुळजाला आवाज जाईल अशा भाषेत तो बोलत असतो. आणि मग तुळजा तिथं येते. तुळजाला म्हणतो की चेक करून घे. तुळजा त्या चिठ्ठीतला माल बघत असते आणि त्या प्रत्येक सामानाच्या पुढे सॉरी तुळजा असं लिहिलेलं असतं. म्हणजे जे सामानाचं लिस्टमध्ये नाव असतं त्याच्या प्रत्येक पुढ्यात सॉरी तुळजा लिहिलेलं असतं. त्यानंतर तुळजा ते बघते, ते वाचते आणि म्हणते की जायला सांग इथून. कारण मला माहिती आहे हे सगळं काय चालू आहे. आणि जा त्याचं काम झालेलं आहे, त्याला जा म्हणून सगळा माल बघितलेला आहे. आता नंतर काजूपुड्याला सूर्याने पाठवलेलं असतं. आणि काजूपुड्या वकील घेऊन त्यांचा आदेश घेऊन आलेले असतात आणि म्हणत असतात की आठवड्यातनं एकदा आईस्क्रीम, बाईकवरती राईड आणि त्याचबरोबर सगळं ऐकलं जाईल. या सगळ्या गोष्टी मान्य करून आता तुला यायला सांगितलेलं आहे असं बोललं जात असतं. तेव्हा तुळजा म्हणत असते की तुम्ही हे जे काही आदेश आणलेला आहे तो मला मान्य नाही, तुम्ही जा इथून. आणि त्यांनाही ती जायला सांगते. आणि इकडे मात्र पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं. परंतु तुळजा मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि त्यानंतर गावातले एक जे काका असतात त्यांचा सूर्याला फोन येतो. आणि ते सूर्याला म्हणू लागतात की अरे तुला ना सांगायचं होतं की धनूला पाहुणे येणार आहेत उद्या बघायला, उद्याच आणायची का माणसं. तेव्हा सूर्या म्हणतो की हो चालेल. आता सूर्याने शालनला फोन केलेला आहे आणि तो शालनला सांगत आहे की आत्या उद्या धनूला बघायला पाहुणे येणार आहेत. तेव्हा आत्या म्हणत असते म्हणजे. तेव्हा ती सांगतो की हो उद्या ती येणार आहेत, पण इथे तुळजा तर नाही आहे ना. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शालन, मालन आणि तेजू बोलत आहेत. शालन म्हणत आहेत की तिला ठरवू दे काय करायचं आहे ते, आपण तिघीजणी जाऊया असं म्हणत त्या तिघीजणी निघालेल्या असतात. आता तुळजा धनूसाठी तिला पाहुणे बघायला येणार आहेत या गोष्टीसाठी जायला निघेल का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.